नमस्कार मंडळी, मी मंजुषा थावरे. कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी एक निसर्ग चक्र सांगणारी कविता सादर करते. शीर्षक आहे बहर ओसरताना. बघा कशी वाटते. आणि अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता हा खरं पानगळीचा, आपल्या इथे आता सगळं पानगळ होऊन नवीन ऋतू वसंत सुरू होईल आणि त्याची हळूहळू सुरुवात झालेली आहे. तर बघा या पार्श्वभूमीवर माझी कविता कशी वाटते. शीर्षक बहर ओसरताना. इवलेसे बी ओल्या मातीत भिजले, इवलेसे बी ओल्या मातीत भिजले, माती सुपीक पटकन रुजले. काळ्या मातीला पाण्याचं शिंपण, कोंबाभोवती मायेचं रिंगण. मातीच्या कुशीत वाढला दिसामासानं, मातीच्या कुशीत वाढला दिसामासानं, कधीही डोकावेल तग धरून जोमानं. लवलवती पाती फिक्कुटशी हिरवी, दिवसाच्या उन्हात चमके पालवी. बघता बघता रोप लागले बहरू, फांदी डौलदार नजरेत लागले भरू. डोलू लागले दिमाखात, चहू बाजूनी मोहरले, मोहक सुगंधानी वातावरण भारले. रोपट्याचा झाला वृक्ष तजेलदार, रसरशीत फुलाफळांनी डवरला संभार. ऐन बहरात सौंदर्य अमाप, झाड फार खुशीत स्तुती वारे माप. एक दिवस हलकेच पान पिवळे झाले, कळायच्या आतच सहज गळून गेले. हळूहळू एक एक फांदी लागली सुकायला, मोहराचा दिमाग लागला सरायला. दिवसा गणिक आता झाड निष्पर्ण होणार, डोळ्यात खुपणार उघडे बोडकेपण. ऐश्वर्याची मिजाज, लावण्याचा तोरा, बहर ओसरताना एकांताचा होरा. धन्यवाद.